ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही धर्माच्या बाजूने आहोत, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतायत। त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत। काल समाधान सरवणकर खरं तर यांनी आरोप केला होता की ठाकरेंची सेना दोन पक्षप्रमुख 3 आमदार हे कमी पडले, आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आलो, केवळ 200 मतांनी 500 मतांनी पराभव झालेला। मात्र ते पराभव पाहत नाहीत, तर तुम्ही कुठेतरी कमी पडलात असं ते म्हणतात। आम्ही कशाला कमी पडलो? आम्हाला माहिती होती की ही घासून येणार होते। आम्ही विजय आमचा धरलेला आहे की 700-800 मतांनी आम्ही विजय होणार, एवढं आम्ही गृहीत सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला खूप टफ आहे, कारण इथे एवढा पैशाचा बाजार आणि घोडे बाजार झालेला। आता त्यांनी लग्नाचा इव्हेंट केला, लग्नामध्ये त्यांनी पुरे घरोघरी साड्या वाटल्या, कोणाला सूट वाटले, कोणाला कॅडबरी वाटल्या। आता इलेक्शनला हळदी कुंकवाच्या नावावरती साड्या, त्याच्यामध्ये पैसे, हे सगळं इव्हेंट सगळा करून सुद्धा लोकांनी त्यांना नाकारला, म्हणजे त्यांची नामुष्की आहे। आज सुनावणी आहे खरं तर पक्ष चिन्ह आणि नावासंदर्भात, काय वाटतं? एकीकडे शिंदे गटामध्ये धाकधूक वाढल्याचं पाहायला। शेवटी महाभारतातला युद्ध आहे, धर्म त्यावेळी सुद्धा जो धर्माच्या बाजूने होता तोच जिंकला, आता सुद्धा जो धर्माच्या बाजूने आहे त्याचाच विजय होणार असं मी सांगतो। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, तर धर्माचा जो सोबत असेल त्याचाच विजय होईल असं आमदार महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। नाशिक पालिका निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग येतोय। भाजपचे नेते गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक घेतील। नाशिकमध्ये भाजपचे 72 नगरसेवक विजयी झाले, त्यामुळे महापौर पदाकरता भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते संतापले आहेत। सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। माहीमधील भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रारही करणार आहेत असंही कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।